नमस्कार, मी अरविंद आठले। सध्या वारीचे व्हिडिओ आपले चालू आहेत। माझ्याबरोबर तुम्हाला मी वारीला घेऊन जातो आहे। अतिशय प्रसन्न वातावरणात वारी चाललेली आहे। वारकऱ्यांच्या गाठीभेटी चालू आहे। आज माळशिरसचे पुढे आपण गेलो। आज रिंगण आहे आणि रिंगण झाल्यानंतर माऊलीचं दर्शन घेऊन आपण पुढे चाललो आहोत। वारीचं स्वागत करूया। आज आणखीन एक मेजवानी तुमच्यासमोर मी आणलेली आहे। एक अतिशय वृद्ध असे वयोवृद्ध अनेक वर्ष वारी करणाऱ्या एका वारकऱ्यांची मुलाखत मी आज तुमच्याशी करून देणार आहे। वारकरी म्हणजे काय, ॲक्च्युली त्यांचं जन्माचं ध्येय काय, विठोबा काय, कसा भेटतो, सामान्य लोकांमध्ये विठोबा कसा असतो, ह्या सगळ्याचं अतिशय हृद्य असं वर्णन तुम्हाला त्यांच्याकडून मिळणार आहे। नाव गाव सांगायची मलाही आवश्यकता वाटली नाही आणि त्यांनाही आवश्यकता वाटली नाही, कारण नावासाठी कोणी करत नाही। वारकरी अत्यंत निस्पृह असतात। लोकांची सेवा आणि पांडुरंगाची कडकडून भेट हे त्यांचं मुख्य ध्येय असतं आणि या ध्येयाप्रती घेऊन जाणारा वारकरी आज मी तुम्हाला भेटवणार आहे। त्याचीही मुलाखत आपण पहा। थोडा गर्दीमुळे आवाज तितकासा चांगला होऊ नाही शकलेला, आवाज क्लिअर नाही आहे। एखाद्या वेळे तुम्ही हेडफोन लावलं तर कदाचित जास्त चांगला ऐकू येईल, परंतु मुलाखत महत्त्वाची आहे। आवाजाची क्वालिटी हा भाग महत्त्वाचा नाही आहे, हे लक्षात घ्या। तुम्हाला आत हृदयात काय साठवायचं आहे हे लक्षात घ्या। तास आता वारकरीला आपण प्रस्तुत होऊया। जरूर पहा, ऐका आणि आचरणात आणा। सगळ्यात महत्त्वाचं हे आचरण आहे आणि हे तुम्ही उपयोगात आणाल तर जन्म धन्य होईल। पांडुरंगाची आज ना उद्या नक्की भेट। नमस्कार। माऊलींचं दर्शन झाला। माऊली चला, माऊली चला, चला माऊली चला, चला पुढे पुढे जावा, पुढे जावा, पुढे जावा। हात लावून झालं का? चला चला बाहेर। काय नक्की करायचं काय? माऊली 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 माऊली
माऊली माऊली Mauli, 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 मला अनुभव खूप छान आला. मी पहिल्यांदा वारीत आलो असल्यामुळे माझा अनुभव आणि आपला अनुभव हा खूप जास्ती आहे. मला आता आतमध्ये काकांनी सांगितलं की आपण स्वतः लोकांना घेऊन येतो, तर त्याबद्दल काही आपलं नाव सांगाल पहिले. माझं नाव प्रमोद शामराव पांडे, राहणार भोगाव, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, मराठवाडा. आणि एकदम वारी कधीपासून करताय तुम्ही? मी 1977 पासून. 77 पासून? हो, पायी वार. हो, 7 वर्ष पायी वारी, 7 वर्षापासून. आधी इकडे पाहून बोला तुम्ही. आधी म्हणजे ह्या 7 वर्ष असं इकडे आहे, असं असं इकडे, म्हणजे माझ्या इकडे पाहणं होईल त्यांचं. ह्या 7 वर्षातच पायी वारी. त्याच्या अगोदर 77 पासून गाडी वाहनाने वारी करायची. हो. मग वाहनाच्या वारीमध्ये आणि पायी वारीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? एकदम फरक. आनंद आहे, जेवढा आनंद विकत कुठेच मिळत नाही ना आनंद. तर घर सोडले की पंढरपूर सुरू झालं. इथंच पंढरपूर असं नाही, आपल्या घरातून पाय बाहेर टाकला की पंढरपूर सुरू. ही आपली जर भावना असली तर तिथूनच पंढरपूरचं सगळं आनंद मिळत राहतो. प्रत्येक गाव हे पंढरपूरचंच गाव आहे. पंढरपूर जसं पहिले गाडीने करत होता. गाडीनं काय यायचं जायचं, मग हे कर, जेवण राहिलं, फलानं राहिलं, स्नान राहिलं, आमकं राहिलं, सगळं प्रपंचाच्याच गोष्टी आहे की नाही. हे तर आपण घरी राहून कपडे धुतो, हे करतो. त्याला म्हणजे इथं धुवावं लागते, पण महत्त्व देत नाही. हां, आणि त्यावेळेला म्हणजे कपड्याकडे महत्त्व, किती वाजता गाडी आहे, किती वाजता कोण आहे, दर्शन झालं म्हणजे जसं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यासारखं. दर्शन झालं, छान झालं, एवढंच फक्त समज चरणाचं दर्शन झालं. मग गाडीने केलेल्या वारीमध्ये आणि पायी केलेल्या वारीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. संत माऊलीने जे सांगितलं की हे पायी तीर्थयात्रा घडतो, तेवढं तीर्थयात्रा पायी तीर्थयात्रा करताना ही सगळी भूमी म्हणजे भगवंत असते ना. प्रत्येक ठिकाणच्या भूमीवर काही ना काहीतरी मी मगाशी म्हणलं होतं की वर्षाचं सगळं मंगळ हे महात्मे कुठे ना कुठे कोणत्या तरी रूपात आपल्याला भेटतात, पण आपल्याला ओळख नाही. त्यांची ओळख जर झाली, आपल्याला दृष्टी जर आली, तर आपलं समाधान. मग आता तुम्ही 40-50 लोक आला. हो. मला असं काकांनी सांगितलं की आपण स्वतः स्वखर्चाने त्यांना इथे नाही, काही खर्च करतो, काही समजा त्यांचं गाडीचं भाडं, पण आपला जो संकल्प आहे, माझा नको येऊ, जो संकल्प आहे तो संकल्प आपला आहे. जसं घरी एखादा धार्मिक कार्यक्रम आहे तसं 10-5 हजार गेले तर दुःख नाही त्यातलं. बरोबर आहे. फक्त सगळ्यांना घेऊन जायचं हे एक डोक्यामध्ये. अजून काही सांगा तुम्ही. तुमचे स्वतःचे मी काही प्रश्न विचारू नाही शकत, कारण की माझी
क्षमता नाही तेवढे प्रश्न विचारायचे, आणि मी ह्याच्यातला अभ्यासक पण नाही आणि अनुभवी पण तेवढा नाही आहे. माझी प्रथमच वारी असल्यामुळे आपण वारकऱ्यांना किंवा जे वारी करण्याकरता इच्छुक आहेत त्या लोकांकरता पण काही तुमच्याकडनं काही संदेश असेल तर तेही सांगा, आणि थोडं मोठं झालं तरी चालेल. हो ना, वारकरी असं म्हणजे त्यात फक्त इथं आल्यानंतर मला काय म्हणायचं की बाबा आपला तिकडला व्यवहार विसरला पाहिजे तर आनंद मिळेल. आपल्या रोजचे व्यवहार, आपला रोजचा व्यवहार विसरला तर आनंद मिळेल, नाही तर व्यवहार आणि इथला आनंद दोन कसा राहील. आवाज थोडा मोठा ठेवा. विश्वास आणि आपल्या मनातलं प्रपंच काढून टाक. अच्छा, मग इथला आनंद मिळेल. घरातनं बाहेर पाय निघाला की सगळं विसरायचं. नाही ती घरी येऊन इथली आठवण केली, भगवान चरणाच्या जवळ चाललो आपण, पण घरचंच आठवण यायला लागली. हो बरोबर. काय उपयोग आपल्या दर्शनाचा? किंवा दर्शनाला चाललो, अरे तू पलीकडे सरक, हे पलीकडे सरक, तो पलीकडे सरक, तो पुढे गेला, तोपर्यंत पांडुरंगात दर्शन काय होत्या, गळ्यात कुठला हार होता, तुळशीचा होता, वस्त्र कोणते परिधान केले याचे काहीच आठवण. बाहेर गेल्या वाटतं आपलं तर दर्शन झाल्यासारखंच वाटतं. कोणी म्हणतं मला काही बरोबर जाऊ दे, काय नाही, थोडं ते व्हॉइस आला असेल नाही. तर आनंद फक्त स्वच्छ. फोन वगैरे आले तरी लक्ष नको देऊ, फोन येत राहतील, फोनचं तेवढं काही महत्व नाही. आध्यात्मिकरित्या वारीचं महत्व काय आहे? या कायिक, वाचिक आणि मानसिक हे तप घडले. शरीराने तप होतो, मनाने तप होतो आणि अंतःकरणातून हे तीन तप या वारीत घडले जातात. जे आपल्या घरी कायिक, वाचिक आणि मानसिक. मानसिक म्हणजे भगवंताकडे, पांडुरंगाकडे लक्ष, ते मानसिक होतं. कायिक म्हणजे शरीरानं आपण पायी चालत राहतो, आणि वाचिक भगवंताचं नामस्मरण तिथं गजरच चालू आहे, सगळं गजरच चालू आहे. तिन्ही तप एकाच वेळेला घडले जातात. जसं जेवायला बसल्यावर पंचपक्वान जरी प्रकार वेगवेगळे असले पण ते सगळे एकत्रच वाटतात की नाही, बरोबर, तसा प्रकार आहे. कायिक, वाचिक आणि मानसिक. एवढं तप दुसऱ्या याच्या साधनेमध्ये होतं. योगामध्ये सुद्धा एवढं तप होत नाही, हे कुठलं तरी कमी राहणार. एखादा तुमचा खूप असा लक्षात ठेवणारा अनुभव सांगा वारीतला. तसंच मग आता एवढं आपला हे नाही त्यातलं, पण आता काहीतरी सांगायचं म्हणजे हे तर आनंदच आहे. आनंद आता काय सांगणार, इथला आनंद कोणालाच वर्णन करता येत नाही. समाधान इथल्यासारखं कुठंच नाही. कुठे तुम्ही घरी राहिले तरी घंटा 2 घंटे वाटतं आणि पुन्हा कंटाळवाणं करतो. इथं शीन येत नाही. ज्याला आपण काय म्हणतो की याचं म्हणजे हे आपल्याला नको वाटत नाही. इथलं घरचं तरी काही काही गोष्टी नको वाटतात, कंटाळा येतो. इथं कंटाळा येत नाही. एवढं आहे मात्र उल्हास, आनंद राहतो. मग आनंद राहणंच हा जीवनाचा उद्देश आहे. बरोबर आहे. भगवंत आनंदमय आहे, म्हणून तो भगवंत तो आनंद आपल्याला देतो. आपण त्याच्यात रमलं की आपल्याला तो. बरं, दरवर्षी 4 वाऱ्या करता का? असं प्रवचन करते सांगतात की 4 वाऱ्या झाल्या पाहिजे तरच वारकरी राहतो. नाही, वारकरी मनातून तसं हे आता काय थोडं काही त्याला नियम कायदे, पण मला तरी कुठं आधार दिसत नाही. कुठं आधार दिसत फक्त आषाढी आणि कार्तिकी. आषाढी कार्तिकी विसरू नका मला, सांगत तसे गोज पांडुरंग. आषाढीला आणि कार्तिकीला तुम्ही या ठिकाणी याच. कसंही असो इथं वातावरण, पाऊस असो काही असो, पण या ठिकाणी या. कारण ह्या परिसरात मंदिरामध्ये पांडुरंग नाही. एवढी व्यवस्था पाहण्यासाठी सगळ्या परिसरात पांडुरंग. पाहना तर एवढा पाऊस व्हायला लागला, एवढं हे व्हायला, पण काही नाही. तितक्या पुरते तितके पुन्हा परत मोकळे. असं आहे इथं. म्हणजे आनंदाला असं हे लागत नाही. आनंद वाढत चालतो, कमी 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 होत नाही. आनंदाला मर्यादा नाही, मर्यादा नाही. वाढत जाणार, कमी होणार नाही.
जेवढे तुम्ही आपण या ठिकाणी सुख भोगाल म्हणजे आनंद भोगाल तेवढा प्राप्त होईल. जेवढं तुम्ही मनापासून कराल हो. तेवढं रममाण होऊन कराल तेवढं तुमचा आनंद वाढत जाईल. आणि कारण इथं भगवंताचं अस्तित्व आता सध्या इथंच आहे पंढरपूरमध्ये. ईश्वर जळी स्थळी भरला ते वेगळं राहिलं. बरोबर. पण आजच्या तारखेला इथंच आहे, कुठे नाही. पांडुरंग भूवैकुंठ पंढरपूर इथली भक्ताची व्यवस्था पाहतो. व्यवस्थापक कुठेही अव्यवस्था नाही आहे. अनुशासन खूप आहे लोकांमध्ये. म्हणजे ग्रामीण क्षेत्रातला असो, गरीब तबकातला असो किंवा श्रीमंत असो, सगळे पांडुरंगाचे भक्त आणि सगळे एकसारखे आहेत. म्हणजे त्या रूपानं आपल्याला पांडुरंगाचं दर्शन झालं आहे की आता पोलीस लोक तुम्ही पाहा ना, माऊली शिवाय म्हणत नाही. माऊलीच म्हणतात. पण माऊली शिवाय म्हणत नाही ना. माऊली न म्हणणाऱ्याचं फोन आहे दुसरं कोणीच नाही. आता पोलिसांना काय चला रे फटाफट करा, चला रे फटाफट करा, त्यांचा तो पद्धत बोलायची वेगळीच असते. थोडा आवाज मोठा ठेवायला. हा त्या काळात नवीन ज्या लोकांना समजा वारी करायची इच्छा आहे, हो, त्यांच्याकरता तुम्ही काय सांगा? त्यांनी एकदा येऊन जायचं. एकदा येऊन जायचं म्हणजे त्यांना जाणवं. प्रसाद घेऊनही जायचे. आधी प्रसाद घ्या. प्रसाद झाल्यानंतर काय गुण येतो की तुमचं तुम्ही ठरवायचं, ज्याचं त्याने ठरवायचं. आधी प्रसाद घ्यायचा. प्रसाद घेतल्याशिवाय प्रसाद कसा आहे समजणार नाही. म्हणजे महाराष्ट्रात नाही परंतु इतर प्रदेशातल्या लोकांनी पण वारी करावी. कारण की मी पाहिलं आता येताना आंध्र प्रदेशमधनं पुष्कळ लोक आले होते. आंध्र प्रदेशचे खूप लोक आम्हाला वारीत भेटलो. पांडुरंग कसं आहे, बालाजीचे हात असे, तो मागणारा देव आहे, त्याला दान करावंच लागतं. या पांडुरंगाला काहीच नाही ना, दान करायची काही पैशाचा प्रश्न नाही. निष्कांचन लोकांचा पांडुरंग. बाकीचा देव जे मानले चालले ते धनवल्याचं आहे, लक्ष्मीवंत असं. इथं काय पांडुरंगाचं लक्ष्मी आपला होईल. त्यांना आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही. घोंगडीची अपेक्षा नाही, कशाची अपेक्षा नाही. पांडुरंग नमस्कार करा, चरणी पडा, त्याच्यात लेकरा जसं माईला लेकराकडून काहीच अपेक्षा नाही, बरोबर तसं पांडुरंगाला आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही, बिलकुल काहीच नाही. हे फुलं वाहा न वाहा, फक्त तिथं आले एवढाच आनंद आहे. बस जशी एखाद्या लग्न कार्यात आई वडील असतात म्हातारे आणि एखादी लेक राहिली असली जेवढं दुःख होतं, तसं कोणी भक्त नाही आला तर तेवढं दुःख होतं की बाबा या उत्सवाला का आले. वाट पाहत तुम्ही बोलत राहा, मी ऐकतो आणि तो रेकॉर्ड. म्हणून इथं आपल्याला इथं जे आहे म्हणजे चमत्कार कुठंच होत नाही ना संत. कारण आपल्याला संतवाणी प्रमाण इतकी करूनच दाखवा हे करा असं नाही. आपल्याला जे आता आपण जर ठरवलं बाबा तू आईला माहीत तुझ्याबद्दल कोण आहे, ह्या तुझी आई, संतांनी जे सांगितलं आपल्याला त्याला चॅलेंज करायचं नाही, आहे का नाही. संतांना सांगितलं बाबा इथं आले तर मुक्ती अशी वाचा, आंधळ्याला दुरुस्ती, इथं मिळत. अपंग असला तो चांगला होईल. मुक्ती असे वाचा आंधळ. हां, पुन्हा इथं वाळवंटामध्ये किती सुख आहे सगळं वाळवंटामध्ये. बरोबर. आणि इथं पंढरपूरला बाजूला विष्णुपद म्हणून आहे, नाव ऐकलं. विष्णुपदाच्या ठिकाणी ज्यावेळेला तिकडून द्वारकेकडून भगवंत आले, ते अवतार समाप्त केला आणि इकडे गाई वासरे घेऊन त्या रूपानं या तिथं आले, या गोपदाच्या. आणि इथं पांडुरंगाचं कुंडलिकाची भेट झाली. कुंडलिकानं सांगितलं की बाबा इथे थांबा. कुंडलिक फक्त त्यांनी सांगितलं माझा उद्धार झाला, माझा आनंद झाला, पण बाकीच्या सगळ्या जगाचा उद्धार होतो म्हणून सांगितले बाबा मी आज तुमचं आत्ता दर्शन घेऊ शकत नाही, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो. वीट दिली, विटे
हे म्हणजे मागचं स्वतः असे पुंडलिक. हां, आता आई वडिलाची सेवा किती महत्वाची दिली त्याने. साक्षात परब्रह्म परमात्मा इथं, तरी मला आई वडिलाची सेवा झाल्याशिवाय मी तुझं दर्शन घेणार. ही तेवढी शिकवण आहे. अशी कुठंतरी ही वेदाची शिकवण आहे. वेदाची ती आपल्यासारख्याला त्यांनी करून दाखवली. म्हणजे योग भगवंताने किती साधले पहा ना. तिकडून येणं, पुंडलिकाची भेट होणं, इथं पंढरपूर भूवैकुंठ म्हणून याला मान्यता मिळणं, चंद्रभागेचं वैशिष्ट्य असं की सगळ्या दुपारच्या वेळेला चंद्रभागेला पृथ्वी तलावर सगळे तीर्थ इथं स्नानाला येतात. हां, दुपारच्या वेळेला. इथं कशामुळं की इथं ते तीर्थ समजा गंगा आली इथं, तर तिथं जी अपवित्र होते समजा ती इथं आली, इथं स्नान झाले की शुद्ध झाले. सगळे तीर्थ या ठिकाणी शुद्ध होण्यासाठी दुपारचं हे एवढं चंद्रभागेचं महात्मा. हां, ती पुंडलिकाच्या समोर ते हे दिसतं त्या मंदिरात. हां, कुंड. हां, सगळे तीर्थ या ठिकाणी येतात, सगळे देवदेवता या ठिकाणी दुपारच्या या ठिकाणी. म्हणून इथं कोणाला कधी काय आनंद, त्या आनंदाला पारावरच नाही, अंतच नाही, इतका आनंद आहे. तुम्ही बोला, मी ऐकतो. हां, एवढं म्हणजे पंढरी महात्मा म्हणजे अवर्णनीय. फक्त अनुभव घ्यायचा. वर्णन आता आपण देवाचं वर्णन करतो, जेवढं माहिती आहे तेवढंच वर्णन करतो, पण त्याहीपेक्षा खूप मोठं आहे, खूप मोठं आहे की ज्याला काही आपल्याला वाणीच नाही. वेदही मुका राहिला. श्रुती नेती नेती म्हणते गोविंद. श्रुतीला सुद्धा भगवंताचं वर्णन करता आलं, पण भक्त मात्र नुसतं शांत जरी राहिले तरी सगळं त्याचं वर्णन आलं. कसं आहे, रूप कसं आहे, कधी वेळ कसे, कुठं आहे. मनातल्या मनात ते चिंतन चालूच राहा. आणि ते चिंतन होण्यासाठी हा सगळा गजर, जसं एखादं भजन गायकापेक्षा जर संगीत असलं तसं इथं भगवंताचं नाम चिंतन अंतःकरणात झालं. हे सगळा बाजूचा गजर आहे पूर्ण, तो एकरूप होऊन जातो. माझी पहिलीच वारी आहे. मला अनुभव छान आला. माणसाला माणूस शिकवणारा अनुभव आला. ज्याची ज्याचं जसा लहान मोठा भेद नाही आहे. प्रत्येकजण माऊली माऊली म्हणून एकमेकांच्या पाया पडतात. प्रत्येकामध्ये हृदयस्थ असलेल्या माऊलीला प्रत्येकजण मनापासून नमस्कार करतो. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंड. भेदाभेद इथं नाही.